शेण सावडता सावडता बापरे, इथं तर लय मोठे हिरे दिसत आहे. सकाळीच निघलो बा गावात एक चक्कर मारण्यासाठी. क्या बोलती पब्लिक, वर्धा जिल्हा की यवतमाळ जिल्ह्यातले. सकाळीच का नाही आपल्याकडं शेण सावडाची ड्युटी दिले होते, म्हणजे शेण वगैरे टाकायचं होतं. हात पाय किती खराब झाले. का करता, तुमचा रील स्टार कसेच काम धंदे राहते. फ्रेश गीत झालो न बऱ्यापैकी. आता निघलो एखादी चक्कर मारावं म्हणलं गावातच. बऱ्यापैकी इंडाले लागलो ना, आपला डब्बा गिब्बा पॅक केला ना निघलो आपल्या रस्त्यानं. कारण की आज आपलं काम काही संपलंच नव्हतं, कारण की वावराचं जायचं होतं. गाईज मग इकडं आलो बड्यापैकी न, पाहता होतो एकही गाडी नाही आली, काही नाही. तर आपण गाडीची वेट करायला लागले. इकडे तर आलो पण ऑटो मध्ये का नाही एकही जण दिसत नव्हते. मग आपणच बड्यापैकी एंट्री केली ना, आले वावरात न, उतरले ना, निघले पैदलच जासाठी. कारण की थोडं चाला लागते ना, कारण की वावर थोडं दूर आहे, ऑटो नाही जात म्हणून पैदलच निघले. आले डिगापाशी तर वातावरण थोडंसं एकदम बेकारच होतं. आजही वाटे का पाणी येते का काका म्हणून. पाणी गिनी सोडले आम्ही ना, पहिलं सोयाबीन कापायला लागले. कारण की बड्यापैकी सोयाबीन कापायचं होतं आपल्याला, आज का नाही खतमच करायचं होतं. पण का करता, काही कारणामुळे आपलं सोयाबीन काही झालं नाही. त्याच्यानंतर का नाही आपण निघले तिकडे जायसाठी, जेवण करायसाठी. आज तर डायरेक्ट भाऊ 3 वाजताच आपल्याला जेवायला सुट्टी दिली. का करता, आज भयानकच लोक आले होते वावरात. मग बड्यापैकी इकडं का नाही जमा करायचं काम चालू होतं. सगळेच जण जमा करे, तुमचा रील स्टार जमा करत होता. कारण की तुमचा रील स्टार कोणतेही कामं देते, तर सगळे कामं करावंच लागल. कारण की तुमचा रील स्टार सध्या पैसे नाही आहे, गरीब आहे. गाईज मग सगळे काम झाल्यानंतर का नाही आम्ही बड्यापैकी मी पाहायला लागलो. सगळेच जण का नाही एकत्र जमा होऊन गोष्टी करत होते. त्याच्यानंतर निघले आम्ही घरी जासाठी. वातावरण एकदम बिघडलं होतं, पाणी गिनी थोडंसं लागलं होतं. पण का करता, घरी तर जावंच लागल. मग आले गावात उतरले ना, घराकडे निघले. गाईज आपल्याला युट्यूबवर 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे. बरं, तुमचा रील स्टार काही दूरचा नाही आहे, यवतमाळ जिल्ह्यातून मारेगाव तहसीलतून एका छोट्या खेड्यागावमधून आहे. तर तुम्ही सोपड दाखवा यार.